नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश बोबडे डिझायर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मॅथ डेली डोस या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो त्रिकोणी संख्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रायंग्युलर नंबर असं म्हणतो. त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय, तर क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट याला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणू शकतो, किंवा एक पासून त्या दिलेल्या अंकापर्यंतची बेरीज त्याला देखील आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. म्हणजेच 6 या संख्येचा जर तुम्ही 7 सोबत गुणाकार केला आणि त्यांची निमपट घेतली तर आपल्याला याला त्रिकोणी संख्या म्हणावं लागेल. म्हणजेच बघा, बे बे बेत्रिक 6 सात्रिक 21, काय उत्तर मिळालं 21. इथे 21 ही त्रिकोणी संख्या आहे आणि 6 हा या त्रिकोणी संख्येचा काय झाला पाया. याला तुम्ही असंही मांडू शकत होता, 1 अधिक 2 अधिक असं कुठपर्यंत, तर 6 पर्यंत. या देखील प्रश्नाचं उत्तर आपलं सेमच येणार, 6 गुणिले 7 भागिले 2, उत्तर असेल मित्रांनो 21. मग आता 1 ते 100 पर्यंत अशा त्रिकोणी संख्या किती आहेत, किंवा पहिली त्रिकोणी संख्या कोणती? मित्रांनो, पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, यानंतर दुसरी त्रिकोणी संख्या 3, तिसरी 6, अशा 100 पर्यंत जर आपण बघतोय तर 1 ते 100 पर्यंत अशा एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्या कोणत्या किंवा कशा शोधायच्या यावर आपण एक नजर फिरूया. पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे. 1 मध्ये जर तुम्ही +2 केलं तर तुम्हाला दुसरी त्रिकोणी संख्या मिळेल. 3 मध्ये जर +3 केलं तर तुम्हाला तिसरी त्रिकोणी संख्या मिळेल. 6 मध्ये +4 केलं तर तुम्हाला चौथी त्रिकोणी संख्या मिळेल. असंच तुम्ही शोधत गेले तर 78 मध्ये +13 केलं तर तुम्हाला 13वी त्रिकोणी संख्या म्हणजेच 91 मिळेल. सर, यांना पाठ करावं लागेल का? तर गरज नाहीये मित्रांनो, फक्त एक नजर फिरून ठेवा, शोधण्याची टेक्निक माहीत असू द्या, पाठ करण्याची गरज पडणार नाही. त्रिकोणी संख्या या घटकावर जवळपास 3 प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. तर तुमच्या समोर प्रश्न आहे, 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, किंवा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक असं 14 पर्यंत 14 बरोबर किती, किंवा 1 पासून 14 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तिन्ही प्रकारे प्रश्न विचारला, सोडविण्याची पद्धत एकच, ती म्हणजे 14 गुणिले 15 भागिले 2. म्हणजेच काय, तर दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. मग हा कॅल्क्युलेशन पूर्ण करूया. बे 7 14, 15 7 किती होतील मित्रांनो 105. तर 105 ही त्रिकोणी संख्या आली आणि इथे 14 हा काय झाला पाया. असा देखील फॉर्म्युला दिला जातो की n गुणिले n+1 डिवाइड बाय 2, म्हणजे n गुणिले n अधिक 1 भागिले 2 पायावरून त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी. किंवा तुम्ही त्याला असंही म्हणू शकता, दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. मग पाया वेगळा असेल तर काही बदल होईल का? बिलकुल होणार नाही. 20 पाया दिला तर 20 गुणिले 21 भागिले 2, 32 पाया दिला तर 32 गुणिले 33 भागिले 2. जो पाया दिला त्याचा त्याच्या समोरील संख्येशी गुणाकार करायचा आणि 2 ने भाग द्यायचा. अशा प्रकारे तुम्ही पायावरून त्रिकोणी संख्या शोधू शकता. दुसरा प्रश्न आहे की त्रिकोणी संख्येवरून पाया शोधणे, म्हणजे उलट प्रश्न. म्हणजेच जर तुम्हाला म्हटलं 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, तर उत्तर तुमचं काय आलं पाहिजे 14. जसं या ठिकाणी प्रश्न आहे 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. काय करणार, सर्वप्रथम दिलेल्या संख्येची दुप्पट करा. 171 या संख्येची दुप्पट करा. किती होईल ती, बे 7 1404, हातचा गेला 1, बे आणि 3, उत्तर आलं 342. 342च्या अगोदरच्या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ घ्यायचं. 342च्या अगोदर आहे मित्रांनो 324. जर नंतर म्हटलं असतं तर ती 361 अशी असते. आपल्याला म्हटलंय अगोदर, अगोदरच्या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ, उत्तर आलं 18. 18 हा 171 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. पडताळून बघण्यासाठी तुम्ही असंही करू शकता, 18 गुणिले 19 भागिले 2, तुम्हाला उत्तर मिळेल 171. मग कसं करणार, दुपटीच्या अगोदरच्या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ हा दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. तिसरा प्रश्न काय असेल, तर दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या मागील व पुढील त्रिकोणी संख्या शोधणे. जसं की या ठिकाणी प्रश्न आहे 91 या त्रिकोणी संख्येमागील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती. मग सर, आपण 100 पर्यंत ज्या बघितल्यात त्याच्यामध्ये असं शोधायचं का कोणती काय, नाही मित्रांनो, कारण ते आपल्या पाठही असणार नाही, त्या लिहायला वेळ देखील लागू शकतो. मग काय करणार, तर जसं आपण आत्ता बघितलं त्रिकोणी संख्येचा पाया, तर 91चा पहिले पाया शोधून घ्या.
91 या त्रिकोणी संख्येचा पाया 91 गुणिले 2 किती होईल बघा, बे 1 बे आणि बे 9 18, 182 झालं. मग आता 182 म्हणल्यावर याच्या अगोदरच्या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ म्हणजेच मित्रांनो 169 झालं, याचं वर्गमूळ आलं 13. आपल्याला मिळाला मित्रांनो 91 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता, तर 13. आपल्याला काय पाहिजे, 91 त्रिकोणी संख्येमागील तिसरी. मग तुम्ही काय करणार, 13 वजा 3, पायामध्ये तो क्रमांक मी मायनस का केला, संख्येमागील म्हटलं म्हणून. सर संख्ये समोरील म्हटल्यावरती मित्रांनो प्लस करा, 13 प्लस 3 13 अधिक 3. मग आता हे 13 वजा 3 काय उत्तर आलं 10. हा 10 काय आहे, हा 10 आहे 91 या त्रिकोणी संख्येमागील तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया. ही त्रिकोणी संख्या नाहीये, यावरून पुन्हा त्रिकोणी संख्या काढा, म्हणजेच 10 गुणिले 11 भागिले 2. उत्तर येईल मित्रांनो तुमचं याचं, बे 5 10 11 5 55. या प्रश्नाचं उत्तर असेल तुमचं 55. जर सर समोरील तिसरी म्हटलं असतं तर काहीच नाही, 13 अधिक 3 असं केलं असतं, 16 असा मला पाया मिळाला असता आणि मग मी 16 वरून पुन्हा त्रिकोणी संख्या शोधली असती. येथे लक्षामध्ये त्रिकोणी संख्येच्या मागील पुढील त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी प्रथम दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधणे, जो क्रमांक तुम्हाला विचारलाय मागचा पुढचा तो त्यानुसार प्लस मायनस करणे, त्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळतो आणि पुन्हा त्या पायावरून तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता. असं मला वाटतंय की तुम्हाला हे तिन्ही प्रश्न हे बऱ्यापैकी समजले असतील आणि याच तिन्ही घटकावर मी तुम्हाला 3 प्रश्न सोडवण्यासाठी देतो. या प्रश्नांची उत्तरं आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. जर तुम्हाला हा घटक आवडला असेल, ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी डिझायर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील डेली डोसमध्ये.